नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सील केलेले अकाउंट, लोकमंगल ॲग्रो कारखान्याच्या म्युच्युअल फंड, डॅमेजचे कोणतेही खातेदार, ऊस उत्पादक शेतकरी व ग्राहकांच्या एका रुपयाला सुद्धा धक्का लागणार नाही, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती. मालट्रकने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार. अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज योजना, अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांची माहिती. म्हैसाळच्या पाण्यासाठी मंगळवेढा तालुक्याच्या 13 गावातून मोठा लढा उभारणे गरजेचे, जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचे प्रतिपादन. चेक न वटल्याप्रकरणी एकास 1,15,000 रुपयाचा दंड व 15 दिवसाचा कारावास. आणि संक्रांतीचे वाण बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सील केलेले अकाउंट, लोकमंगल ॲग्रो कारखान्याच्या म्युच्युअल फंड व डॅमेजचे कोणतेही खातेदार, ऊस उत्पादक शेतकरी व लोकमंगल उद्योग समूहाच्या ग्राहकांच्या एका रुपयाला सुद्धा धक्का लागणार नसल्याची ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. तांत्रिक अडचणीमुळे या क्रियेला विलंब होत आहे. सेबीकडून लोकमंगल ॲग्रो डिमेंट आणि म्युच्युअल फंडाचे अकाउंट सीज केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये. त्यांच्या खात्यावर बिल जमा करण्यात येईल व अन्य सभासदांनी देखील चिंता करू नये असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले. सदर प्रकरणी लोकमंगल कडून किंवा स्वतः सुभाष देशमुख यांच्याकडून कोणाचाही एक छदाम देखील बुडवला जाणार नाही. सेबीने केलेल्या कारवाईमध्ये लोकमंगल साखर कारखाना, विविध अर्पाचे खाते, म्युच्युअल फंड, शेअर्स आदी खाती सीज झाल्या आहेत. यामुळे लोकमंगल समूहाच्या कोणत्याही वित्तीय संस्थेचे व लोकमंगल समूहाचे इतर उद्योगाचे खाते अथवा व्यवहार यावर निर्बंध आलेला नाही. तसेच ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्यात ऊस बिलावर अथवा व्यवहारावर निर्बंध घातलेला नाही. त्यामुळे सदर वित्तीय संस्थेच्या सभासदांनी अथवा खातेदारांनी चिंता करू नये व घाबरून जाण्याचं कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. अक्कलकोट ते वागदरी रस्त्यावर शिरवाळवाडी गावाजवळ सिमेंटने भरलेल्या मालट्रकने मोटारसायकलवर श्रीमंत शिवण्णा लिंबाणे वय 55 याला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागी ठार झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली. वागदरी येथून सिमेंट पोती घेऊन मालट्रक हा अक्कलकोटकडे येत होता, तर मोटारसायकलस्वार मयत श्रीमंत लिंबाणे हे वागदरीकडे निघाले होते. सिमेंट घेऊन जाणाऱ्या मालट्रकच्या धडकेत श्रीमंत लिंबाणे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सिमेंट वाहतूक करणारा ट्रक अपघातस्थळी पलटी झाला. या घटनेची नोंद उत्तर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार अगंद गीते, हवालदार राऊत हे करीत आहेत. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी 1 लाख रुपयाची थेट कर्ज योजना सुरू केली असून या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1,000 लाभार्थ्यांना फायदा होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी दिली. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राजाभाऊ सरवदे हे बोलत होते. यावेळी सरवदे म्हणाले की महामंडळाच्या 1 लाख रुपये थेट कर्ज योजनेतून 1,000 लाभार्थ्यांना मार्च पर्यंत कर्ज योजना मंजूर केली जाईल. 1 लाख रुपये थेट कर्ज योजनेअंतर्गत महामंडळामार्फत 85,000चे कर्ज 4% व्याजदराने शासनाने अनुदान व रुपये 10,000 व लाभार्थ्यांना सहभाग रुपये 5,000 असे राहील. महामंडळाचे जिल्हास्तरीय व्यवस्थापक कार्यालयास कर्ज मंजुरीचे व अंमलबजावणीचे संपूर्ण अधिकार राहतील. कर्ज प्रकरणे विभागीय कार्यालयाकडे तसेच राज्यस्तरीय कार्यालयाकडे पाठवण्याची गरज नाही. राज्य शासनाने महामंडळासाठी 135 कोटी रुपयाचे कर्ज हमी मंजूर केलेला आहे. महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपये आहे. ती मर्यादा 3 लाख रुपयापर्यंत करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. तसेच केंद्रीय महामंडळाच्या मुदत कर्ज योजनेअंतर्गत अर्जदारास 2 रुपये हमी शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे अर्जदारास ज्यादा रक्कम भरणा करावी लागणार नाही. ही बाब लक्षात घेता हमी शुल्काचा दर रुपये 2 वरून 50 पैसे करण्यात आला असल्याची माहिती सरवदे यांनी दिली आहे. मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रातील 13 गावातील शेतकरी जोपर्यंत संघटित होऊन लढा उभा करीत नाहीत तोपर्यंत या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होईल असे वाटत नाही. कारण पाणी येण्यासाठी प्रशासनाबरोबर जत आणि कवठे मंकाळ तालुक्यातील शेतकरी आणि पुढारी यांच्याशी सुद्धा संघर्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही व तशी तयारी मंगळवेढा भागातील शेतकऱ्यांनी आतापासूनच केली पाहिजे. तरच या म्हैसाळ योजनेचा लाभ
या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे आणि वर्षानुवर्ष पडणारा दुष्काळ काही प्रमाणात का होईना कमी होण्यासाठी मदत होणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना महिला जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी केले. शैला गोडसे पुढे म्हणाल्या की मंगळा तालुक्यातील 45 गावाचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटवण्यासाठी म्हैसाळ योजनेचे पाणी आणि मंगळा उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीला मिळणं अत्यंत आवश्यक आहे. म्हैसाळ योजनेची मंगळा तालुक्यातील अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी आपण पाठपुरावा करीत असून या नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता यांच्या सांगली येथील कार्यालयाकडे बैठक घेऊन कामे पूर्ण करण्याबाबत निवेदन देऊन या विषयावर चर्चा केली आहे. मंगळा तालुक्यातील सुमारे 6000 हेक्टर क्षेत्राला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळणार आहे, परंतु मंगळा तालुक्यातील 13 गावे ही म्हैसाळ योजनेच्या शेवटच्या टोकाला असल्याचे प्रत्येक वर्षी शेतीला पाणी मिळण्यासाठी संघर्ष आणि पाठपुरावा करावा लागणार आहे. ही गोष्ट या भागातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी या भागातील शेतकऱ्यासह 6 दिवस शिरनांगी तलावावर ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं. पाणी मिळण्यासाठी संघर्ष हा सातत्याने करावा लागणार आहे आणि त्याची तयारी या निमित्तानं आम्ही सुरू केलेली आहे. राटेवाडी तालुका मंगळवा येथील मोहन नागनाथ पवार याने दिलेला चेक न वटल्या प्रकरणी मंगळवेढ्याचे न्यायाधीश के माने यांनी त्यास 1,15,000 रुपये दंड व 15 दिवसाचा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान या शिक्षेमुळे चेक बाउन्स होणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. बळीराजा ग्रामीण पतसंस्थेकडून राटेवाडी येथील मोहन नागनाथ पवार यांनी बेगमपूर शाखेतून 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं. वेळेत कर्ज परतफेड न केल्याने कर्जाचे हप्ते थकीत झाले होते. पतसंस्थेतील वसूल अधिकारी यांनी कर्ज थकल्याबाबतची सूचना करून सुद्धा हप्ता भरण्याची मागणी केली होती. यावेळी नागनाथ पवार यांनी बळीराजा पतसंस्थेच्या नावे 1 लाख रुपयाचा धनादेश दिला होता. सदरची रक्कम व खात्यावरील काढण्यासाठी चेक भरला असता तो चेक न वटता माघाऱ्याला पतसंस्थेचे ऍडव्होकेट संतोष माने यांच्या मार्फत निगोशिएबल इन्स्टिट्यूट ऍक्ट 138 प्रमाणे कोर्टात खटला दाखल केला आहे. सदरचा खटला न्यायाधीश के माने यांच्या समोर चालला असता सदर खटल्यामध्ये झालेल्या साक्षी पुराव्यामध्ये मोहन पवार यांनी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नसल्याचे उघड झाले आहे. परिणामी सदर देणे कायदेशीर असल्याने मोहन पवार यांना 1,15,000 रुपयाचा दंड व 15 दिवसाचा कारावास अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावलेली आहे. सूर्याच्या उत्तरायणला प्रारंभ होणारा काळ म्हणजे मकर संक्रांत. तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणत हा सण साजरा केला जातो. याच दिवशी महिला वाण वसा करून संसार सुखाचा होऊ दे अशी प्रार्थना देवाकडे करीत असते. हा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असल्याने या सणासाठी लागणारे वाण वसाला लागणारे सुगड बोळके सुडके हे बनवण्याच्या कुंभारवाड्यात काम अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र दिसत आहे. बदलत्या काळानुसार चाक तेच असते तरी या चाकाला इलेक्ट्रिक मोटर बसविली आहे. इलेक्ट्रिक मोटर बसवल्यामुळे या कामाला चांगलीच गती असल्याचं दिसून येते. तावशी येथील कुंभारवाड्यात चाकावर मातीला आकार देऊन सणासाठी सुगड्या तयार करण्याचं काम जवळपास पूर्ण झाले. यांत्रिक युगात पांडुरंग कुंभार या कारागिरानं यंदा चाकाला हाताने गती देण्याऐवजी त्याला मोटार बसवण्याचं काम गती होण्यास मदत होत आहे. सुगडी बनवण्यासाठी खळगा माती, घोड्याची लीद आणि पोयटा याचे मिश्रण एकत्रित करून सुगडी बनवण्यासाठी वापरले जातात. मातीच्या गोळ्यापासून सुगडी तयार करतात आणि भट्टीमध्ये भाजून बाहेर येईपर्यंत 4-5 दिवसाचा कालावधी लागतो. सुगड्याच्या मातीत लीद मिश्रण केल्यामुळे या सुगड्यांना तांबडा रंग येतो. त्यामुळे सुगडी दिसण्यास आकर्षक वाटतात. तर 5 नगाला 1 खण अशी एक खणाची किंमत 40 ते 60 रुपये असल्याचे कुंभार बांधवांनी सांगितले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सील केलेले अकाउंट लोकमंगल ॲग्रो कारखान्याच्या म्युच्युअल फंड डॅमेजचे कोणतेही खातेदार ऊस उत्पादक शेतकरी व ग्राहकांच्या 1 रुपयाला सुद्धा धक्का लागणार नाही. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती. मालट्रकने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार. अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 1 लाख रुपयापर्यंत थेट कर्ज योजना. अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांची माहिती. म्हैसाळच्या पाण्यासाठी मंगळवेढा तालुक्याच्या 13 गावातून मोठा लढा उभारणे गरजेचे. जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचे प्रतिपादन. चेक न वटल्या प्रकरणी एकास 1,15,000 रुपयाचा दंड व 15 दिवसाचा कारावास. आणि संक्रांतीचे वाण बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.